मी माझं भाग्य समजते की इथं माझं येणं होतं आणि मी अशा पावनभूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. कारण भगवान बाबांचं माझं वैयक्तिक तर असं मत आहे की जे इथं येतं ना ते खूप भाग्यवान समजायचं. आणि जर जिवंतपणे तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल ना तर भगवानगडावरती नक्कीच येऊन जा, असं बऱ्याच व्हिडिओमधनं मी सांगितलं आणि ते तर मला खरंच वाटतं. तर इथं तुम्हाला राहण्याची खाण्याची उत्तम सोय आहे. इथं हा आपला येण्याचा मार्ग आहे. तर आपण थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर आपल्याला देवदर्शनासाठी द्यायचं होतं. इकडे आहे प्रसादालय, म्हणजे तुम्ही कितीही भुकेने व्याकुळ झाले तुम्हाला पोटभर अन्न इथं खायला भेटणार आहे. त्यानंतर इथं आपल्या भगवान बाबांची समाधी मंदिर होतं. इथं आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी जायचं होतं. इथं आई आणि वहिनी आमचं वेट करत बसलेलं आहे, कारण आपल्याला आतमध्ये जायचं. पण आता इथं आपल्या यूट्यूबवरती किंवा इंस्टा फेसबुकवरती व्हिडिओ पाहणारे बरेच जण भेटले, तर समजा त्यांच्यासोबत चार चार शब्द बोलणं गरजेचंच होतं. आपण घरूनच ठरवलेलं होतं की इथं आपल्याला दर्शनासाठी कितीही वेळ लागला तरी दर्शन आतमध्ये जाऊन घ्यायचं. खूप अशी गर्दी होती. एकादशीचा दिवस असल्यामुळे जास्त गर्दी होती. आपण तरीसुद्धा आतमध्ये दर्शनासाठी गेलो. तर हा आहे साईडचा भाग, म्हणजे तुम्ही पाहू शकता एका एका दगडाने एवढं बांधकाम भयंकर आणि एवढं छान असं बांधलेलं आहे. असं बोललं जातं की हे बांधकामासाठी कुठला इंजिनियर वगैरे नव्हते असं बोलतात. तर इथं टाळकरी मंडळी भजन वगैरे इथं त्यांचं ते चालूच असतं बघा. इथं आपण लाईनला लागलेलो, आपल्याला लाईनला जायचं, पण आमची मुलं की त्यांना पाहायचं होतं की आतमध्ये काय आहे, म्हणून ते ह्या खिडकीमधून खाली डोकावून पाहत होते. पण त्यांना काही समजलं नाही, कारण इथं आपल्या भीमसेन महाराजाची समाधी आहे. तर आपल्याला पुढे जायचं होतं देवदर्शनासाठी. इथं खूप काळोख होता, कारण लाईट वगैरे तिथं पहिल्यापासूनच नाही आहे. आतमध्ये जायचं होतं आपल्याला, भुयार आहे थोडासा. तर आतमध्ये गेल्याच्या नंतरसुद्धा, कारण छोटा रस्ता असल्यामुळे जरासं भीड होते, आपण पुढे गेलो. पण आपल्याला सर्व शूट करायचं होतं. मी ठरवलेलंच होतं की यावेळेस पूर्ण शूटिंग गडावरची काढून आणायचीच. तर फायनली इथं आपण आपल्या बाबांची पादुका, देवदर्शन झालं. हे पुजारी हे पण बोलले की आता मॅडम झालं आहे तुमचं शूटिंग वगैरे. त्यांना म्हटलं की हो हो, तुमचा पण व्हिडिओ आपला सोशल मीडियावरती जाणार. त्यांनी खूप छान अशी स्माईल दिली. आपण निघालो पुढे. इथं आपण भीमसेन महाराजाचे दर्शन, समाधीचं दर्शन घेतलं. तर म्हणजे भगवान बाबांची पहिली गादी आणि भीमसेन महाराजांची ही दुसरी गादी. तर इथं पण आपण दर्शन घेतलं. खूप दगडांचं छान आहे आणि जुन्या काळातील म्हणजे इथं हे बांधकाम आहे. खूप छान वाटतं. मन भरलं नाही, परत एक राऊंड घेतला आणि परत हे समाधीचं एक व्हिडिओ मी बनवला. तिथून पुढे बाहेर गेल्यानंतर इथं जर कानदेव ऐकलं ना तर भगवान बाबांनी वाजलेला टाळ आणि मृदंग त्याचा अजूनही इथून आवाज येतो. भाग्यवान लोकांना तो ऐकू येतो. ज्यांना माहिती ते कमेंट करून नक्कीच सांगा. इथं आपल्या भगवान बाबांचा रथ होता. आईनं त्याचं दर्शन घेतलं आणि आपल्याला पुढे सर्व अजून पाहायचंच आहे. तर आपण गेलो पुढे. तर पुढे गेल्याच्या नंतर इथं आपल्या भगवान बाबांचे बैठक रूम आणि इथं भगवान बाबांची गादी, कारण आता तिथं आपले नामदेव शास्त्री महाराज सध्या असतात, पण आज काही तिथं ते नव्हते. तर आपण पुढे गेल्याच्या नंतर सर्व शूटिंग वगैरे चालू केली. हे भगवान बाबांचा वास्तुसंग्रहालय, म्हणजे इथं त्यांनी वापरलेल्या सर्व ह्या वस्तू होत्या. हे छोटासा त्यांचा रथ, पाणी पिण्यासाठीचे भांडे, समई वगैरे, जे जे छोटे छोटे भांडे, त्यांचे ताट प्लेट वगैरे सगळे, ही तलवार वगैरे, ढाल वगैरे, हे बंदूक, हे सगळं त्यांचं सामान होतं. पाहून अजूनही डोळे पाणावतात, कारण हे फक्त एक आपल्याला असं वाटतं की अजून सगळे जिवंत आठवणी आहेत, पण जे आपल्यामध्ये नाही आहेत. जिवंत समाधी घेणं हा एक सोपा खेळ नाही. आणि आपल्याला आतापर्यंत म्हणजे इथंही आपलं माऊलींचं आता मंदिर एक बांधकाम चालू आहे बघा. कारण आपल्याला आळंदीला आत्तापर्यंत ह्याचं दर्शन घेण्यासाठी जावं लागत होतं, पण आपल्याच भगवानगडावरती आता हे चालू आहे. एक एक दगड तुम्ही विचारही करू शकत नाही किती मोठ्या आणि किती किलोचा आणि किती क्विंटलचा हा दगड असेल. एवढं निसर्गमय रम्य वातावरण आपल्या भगवानगडावरती आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला काय वाटलं ते सांगा. नक्कीच एकदा आपल्या भगवानगडावरती जवळच आहे, एकदा देवदर्शनासाठी या. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या तर जवळ आहे, अवघ्या 1 ते 1.5 तासाचं अंतर आहे तिथं भगवानगडाचं. आमचा आदर्श असलेल्या दगडांवरती जाऊन. तर पहा, आणि ही शेवट आमची फॅमिली, एवढे आम्ही सगळे दर्शनासाठी आलेलो.